जिल्ह्यातील माणगाव उपविभाग येथे गेल्या 2 दिवसात 2 भीषण अपघात झाले असून या अपघातात 2 महिलांसहित 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जण जखमी झाले असल्याची घटना ताजी असतानाच आज माणगाव विभागातील तळा तालुक्यातील तारणे येथे एका भरधाव वेगात असलेल्या डंपरने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला। 15 जण जखमी झाले असल्याची घटना यावेळी घडली आहे। जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून ट्रेलर चालक दीनदयाल पाल याला तळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अपघातवेळी एसटी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। मात्र तारणे येथील या वळणावर यापूर्वी अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।